आज आपण भेंडीच्या भाजीचे 3 प्रकार पाहणार आहोत। म्हणजे 3 प्रकारे भेंडीची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी मी दाखवणार आहे। तर आहे ना, इथे मी भेंडी घेतलेली आहे। भेंडी धुवून घेतली आणि कोरडी करून घेतली कापडाने आणि त्याला मग अशी एक उभी चीर मारून घेतली आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा आहे ना वाटीभर कूट घेतलेला आहे। त्याच्यामध्ये भरपूर लसूण ठेचून टाकलेला आहे आणि आता इथे लाल तिखट टाकलेलं आहे, थोडंसं जिरं टाकलंय। लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। आता मीठ टाकून व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घ्यायचा। लसूण चांगला असा दाबून दाबून मिक्स करून घ्यायचा। लसूण ठेचून घ्यायचा, म्हणजे त्याची पेस्ट नाही करायची, ठेचून घ्यायचं लसूण, म्हणजे छान लसूणी भेंडी तयार होते, भरली भेंडी। तर आता आहे ना प्रत्येक भेंडीमध्ये हे भरून घ्यायचं आणि आठवणीने भेंडी कोरडी करून मगच मसाला भरायचा आहे। जर भेंडी ओली असेल तर भेंडीची भाजी चिकट होते, त्यासाठी प्रत्येक भेंडी पुसून मग चिरून घ्यायची कोरडी करून। आणि आता असा मसाला भरून झालेला आहे। आता भेंडी ना फोडणीला टाकूया। आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल घेतले, त्यामध्ये मोहरी जिरं टाकले। मोहरी जिरं चांगलं तडतडल्यावर यामध्ये लगेचच आहे ना भरलेली भेंडी टाकायची आहे। जर तुमचा थोडा मसाला शिल्लक असेल तर तो या स्टेजला लगेच टाकायचा नाही, पहिली भरलेली सर्व भेंडी टाकायची, मसाला बाजूलाच ठेवायचा आणि थोडंसं झाकण ठेवून आहे ना मग आहे ना परतून घ्यायची भेंडी आणि झाकण ठेवायचं आणि एक 2-3 मिनटं झाकून ठेवल्यानंतर पुन्हा झाकण उघडून मग शिल्लक राहिलेला जर मसाला असेल तर तो टाकायचा। जर आधीच टाकला तो मसाला तर करपू शकतो तो मसाला, म्हणून। तर आता भेंडी चांगली परतून झाली, मसाला माझा शिल्लक नव्हता, संपूर्ण भेंडीमध्ये मी भरलेला आहे म्हणून मी वरनं टाकला नाही। आता आहे ना भेंडी चांगली परतून झाली, झाकण ठेवून आहे ना चांगली भेंडी शिजवून घ्यायची। मध्ये 1-2 वेळा आहे ना परतून घ्यायची, कारण आहे ना चिकटू शकते खाली कढईला, कारण आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वापरत नसतो भेंडीच्या भाजीमध्ये, त्यामुळे मसाला करपू नये म्हणून 1-2 वेळा व्यवस्थित झाकण हलवून आहे ना शिजवून घ्यायची भेंडी। तर हे पहा, छान अशी आपली मस्त भरली भेंडी तयार झालेली आहे आणि सोपी भेंडीचा प्रकार आहे आणि चवीला खूप छान लागतो। तुम्ही एकदा बनवून पहा आणि ना तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते। तर मस्त झटपट मसाला भेंडी मुलाच्या टिफिनसाठी तयार झालेली आहे किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा छान लागते ही आणि सर्वांच्या आवडीची आहे। आता दुसरा प्रकार पाहूया, मस्त अशी कुरकुरीत भेंडी। तर आहे ना खूप छान लागते ही सुद्धा भेंडी, स्टार्टर म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा आहे ना अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकतो। तर आहे ना इथे मी पावशेर भेंडी घेतलेली आहे, म्हणजे 250 ग्रॅम भेंडी धुवून घेतली आणि कापडाने कोरडी करून घेतलेली आहे, ओली नाही आहे भेंडी। आता आहे ना भेंडीचा देठाचा आणि आहे ना टोकाचा भाग काढून टाकायचा आणि अशी पातळ पातळ आकारात भेंडी चिरून घ्यायची। जेवढी आपण पातळ आकारात कापून घेऊ तेवढी छान भेंडी कुरकुरीत होते। तर सर्व भेंडी आपल्याला अशाच पद्धतीने पातळ आकारात कापून घ्यायची आहे। तर हे पहा, सर्व भेंडी मी अशाच पद्धतीने कापून घेणार आहे। मी आपण त्याच चवीची भेंडी करतो, तर लहान मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते, माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडते भेंडीची भाजी। तर मी अधूनमधून ही अशी सुद्धा भेंडीची कुरकुरीत भेंडी बनवून देत असते त्यांना, तर खूप छान आवडीने खातात आणि ना चवीला पण खूप छान लागते। तर सर्व भेंडी मी आता अशीच कापून घेतलेली आहे पातळ आकारामध्ये। जेवढी आपण पातळ कापू तेवढी छान कुरकुरीत भेंडीची भाजी होते। आता इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे मी या भेंडीवर। आता आहे ना पोहे खायच्या या चमच्याने ना अर्धा चमचा आहे ना धना पावडर टाकलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे। आता इथे मी ना बेसन पीठ घेतलं आहे, पोहे खायच्या चमच्याने पूर्ण गच्च भरून बेसन घेतलेलं आहे, म्हणजे साधारण 2 टेबलस्पून बेसन इथे घेतलेलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आता आणि याच्यावर नाही ना 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून, आणि चवीनुसार मीठ सर्वात शेवटी टाकायचं, आधी नाही टाकायचं, नाहीतर भेंडी मऊ पडू शकते मिठामुळे। तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कोट करून घ्यायचं आणि मग आपल्याला पुन्हा याच्यावर 1-2 चमचे ना पुन्हा बेसन पीठ टाकायचं आहे। तर ही टिप नक्की लक्षात ठेवा की ना मीठ आधी नाही टाकायचं, ज्यावेळेस आपल्याला तळायला घ्यायचं ना लगेचच मीठ टाकायचं, हे मिक्स करायचं आणि तळायला घ्यायचं। हे असं आहे ना भिजवून ठेवायचं नाही, ही लगेचच आहे ना पीठ आणि मसाले मीठ टाकलं ना की लगेच तळून घ्यायचं। आता मी गॅसवर कढई ठेवली तेलाची तळण्यासाठी आणि आता इथे ना 1 चमचा अजून मी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा याला कोट करून घेत आहे। आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वापरलं नाही, लिंबू पिळले ना त्याच्या ओलाव्यानेच याला छान कोट झालेला आहे। आता गॅसवर कढई ठेवली, तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपल्याला आहे ना भेंडी तळून घ्यायची आहे। तर आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे छान कुरकुरीत होते भेंडी, ही कुरकुरीत भेंडी। तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता, 1 चमचा।
तर आता आहे ना मीडियम टू हाय गॅसवर आहे ना छान आपण ही भेंडी तळून घ्यायची। अतिशय वेगळी चव येते याला, खूप छान लागते ही भेंडीची भाजी, म्हणजे तोंडी लावण्यासाठी ही भेंडी खूप छान लागते। तर आहे ना मीडियम टू हाय फ्लेमवर सर्व भेंडी अशाच पद्धतीने थोडी थोडी टाकत तळून घ्यायची। आणि जेवढी पातळ केलेली आहे त्यामुळे कुरकुरीत पण होते आणि लवकर तळली जाते। तर हे पहा किती छान अशी दिसत आहे, खूप कुरकुरीत होते आणि चवीला अप्रतिम लागते। तर मी इथे चाळणीत काढून घेत आहे, एक्स्ट्राचं जर तेल असेल तर ते निथळून जाण्यासाठी। तर सर्वच भेंडी मी आता अशीच तळून घेणार आहे। खूप जास्त एका वेळेस टाकायची नाही, कढईत मावेल एवढंच भेंडी टाकायची। खूप जास्त टाकल्यावरती एकमेकांना चिकटू शकते आणि व्यवस्थित तळली जाणार नाही, कुरकुरीत होणार नाही। तर दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेतली आणि उरलेल्या सर्व आता आहे ना भेंडी मी अशीच तळून घेणार आहे। तर झटपट बनते आणि चवीला अप्रतिम लागते आणि भेंडीचा वेगळा प्रकार आहे, नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची भेंडी खूप छान लागते। तुम्ही एकदा बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते। तर हे पहा किती सहजच याचा भुगा झालेला आहे, कुरकुरीत आहे त्यामुळे। तर छान अशी आपली कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे, तुम्ही एकदा करून पहा। आता आपला तिसरा भेंडीचा प्रकार लसुणी भेंडी। तर ही आहे ना आपण अशी आहे ना भेंडी धुवून घेतली, पुसून घेतली आणि त्याला आहे ना चिरून घेतली आणि आता गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला आणि भरपूर लसूण टाकायचा, लसुणी भेंडी आहे म्हणून ही सर्व तयारी आधीच करायची। आता मी भरपूर मिरची पण टाकलेली आहे, छान झणझणीत भेंडीची भाजी व्हावी म्हणून। आता लसूण मिरची चांगली परतून झाल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा, आणि मग आहे ना पिकलेला टोमॅटो टाकायचा आहे, एक टोमॅटो टाकलेला आहे मी, आणि टोमॅटो चांगला मऊ झाल्यावरच मग त्यामध्ये चिरलेली भेंडी टाकायची आहे। आता टोमॅटो मऊ झाला, भेंडी टाकली, वरनं चवीनुसार मीठ टाकलं। आता व्यवस्थित मिक्स करायची आणि छान भेंडी शिजवून घ्यायची, हळद टाकल्यामुळे छान चव येते। तर तुम्ही करून पहा, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।